आजी तुमच्यासाठी रडते का नाही? आजीला तुमचं बरं व्हावं वाटतं का नाही? मग आजीला तुम्ही आता सगळ्याजणी नोकरी लागली पाहिजे, तुम्हाला इतकं येणे हे झालं पाहिजे, कळलं का? हा महाराष्ट्र या सामाजिक संस्थेचा निवासी प्रकल्प शेतकरी कन्यांसाठी जो काय सुरू आहे वाघोली पुणे येथे, मी आजीकडे व्हिजिट केली होती. आजीच्या घरी जाऊन प्रत्यक्ष आम्ही आलेलो आहे. आजीच्या इथं सगळी व्हिजिट करून त्यांची सत्य परिस्थिती बघितलेली आहे. खऱ्या अर्थानं राहायला पण घर नाही आहे, इतकी परिस्थिती बिकट आहे. आणि आणि आजी त्यांना भीक मागून वगैरे सगळं ते काय तर त्या मुलींचं संगोपनाचं काम करत होत्या, त्यांना सांभाळत होत्या. आज भीक मागून त्या मुली आज सांभाळणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आणि जर घर बघितलं तर घर सुद्धा राहिलं नाही. अशा परिस्थितीत आज त्या मुली इथं आज रोजी दिनांक 12 जून 2026 रोजी आज संस्थेत दाखल झालेल्या आहेत. त्यांची सत्य परिस्थिती बघता पडताळणी करून घरची परिस्थिती बघून स्पॉट व्हिजिट करून आम्ही बघितलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं त्यांना शीघ्र प्रवेश देणे अत्यंत गरजेचे आहे. या अनुषंगाने आज आम्ही त्यांना प्रवेश देत आहोत. आणि श्रीमती कमलबाई संतोष बोर्डे या आजी आहेत या मुलींच्या. आजीने आज तिला सोडलेला आहे. कमलबाई संतोष बोर्डे, वय वर्ष त्यांचं 75च्या आसपास त्यांचं वय आहे. कारण ह्या वयामध्ये सुद्धा त्या ह्या मुलींना सांभाळ करणं इतकी मोठी गोष्ट आहे. जे आईवडिलांनी सांभाळायला पाहिजे तर ती आजीवरती जबाबदारी आली आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. तर आज ह्या मुलींना इथं दाखल केलेलं आहे. खऱ्या अर्थानं त्यांचं संगोपनाची जबाबदारी भूमी फाउंडेशन घेते. परमेश्वर कृपेने यांना आजींना दीर्घ आयुष्य लाभू दे आणि मुलींचं शिक्षण पूर्ण होऊ दे अशी परमेश्वरच्यांनी प्रार्थना करतो. आजी, तुम्हाला आज या मुली सोडलेल्या इथं काय वाटतं तुम्हाला आता? हो, आपल्याला बरं वाटतं. रडू नका. आज तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला खूप चांगली आज संस्थेने मुलीची दखल घेतलेली आहे. आज मला असं वाटलं की माझ्या मुलाचं चांगलं केलं, चांगलं मुलाला माझ्या टाकलं. कारण मी खूप भीक मागून चारून मी विरत आणि भीक मागून चारून पण माझ्याच्याने पूर्ण होत आहे. त्यामुळे मी मुलीला टाकली. आज तुम्ही किती वर्षापासून आजी या मुलींना भीक मागून सांभाळत होत्या? 12-13 वर्षापासून. आज 13 वर्षापासून. आणि आता तुम्ही म्हणले मागाशी तुमचे आजार पण बरेच आहेत. खूप आजार, कोणते आजार असतात? मला खूप आजार आहे. मला ब्लड प्रेशर आहे, माझी नस दबलेले आहे. मी गोळी खाते तरच बोलते, गोळी खाते तरच जेवते. मला एवढा मोठा आजार आहे. मला हृदयाचा पण आजार आहे. आणि माझं स्वतःच मला होत नाही तर मी ह्यांचं कसं करणार? त्यामुळे मी इथं हॉस्पिटलमध्ये आणून टाकतो. ओके. आजीचं इतकं मोठ्या प्रमाणात स्वतःला शारीरिक त्रास आहे. आज आजीला डोक्याची शिर चेकअप झालेली आहे. आम्ही सुद्धा आमच्या काही पदाधिकाऱ्यांच्या सोबत आजीच्या संदर्भात चर्चा करून आजीला सुद्धा काही हॉस्पिटलच्या संदर्भात आम्हाला मदत करता येईल का या अनुषंगाने सुद्धा आजीला आम्ही हॉस्पिटलसाठी सुद्धा प्रयत्न करू. आणि आजी, तुम्ही ह्या मुलीच्या संदर्भात काही काळजी करू नका. तुम्ही आज खूप चांगल्या प्रकारे म्हणजे तुमची आणि आमची भेट घडून आणली. आणि म्हात्रे मॅडम यांनी ही भेट घडून आणली होती. तर आम्ही नक्कीच आजीला मदत करू. आणि आजी, आज तुमच्या इथं मुली आता दाखल झाल्या, तुम्हाला आनंद वाटतो का नाही वाटतो? खूप आनंद वाटला. खूप धन्यवाद. आणि ज्यांनी हा व्हिडिओ बघितला असेल तर त्यांनी निश्चित या आजीच्या हॉस्पिटलसाठी काय सहकार्य करता आलं तर करा. आणि एवढंच हे करून आम्ही त्यांना प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.